नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपलं स्वागत करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एक मुलाखत घेणार आहोत. आजच्या या मुलाखतीसाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांताचे सहसंघचालक श्रीयुत श्रीधरराव गाडगे. सर, या मुलाखतीत शंखनादच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्याची गरज डॉक्टर हेडगेवारांना का वाटली असावी? डॉक्टर हेडगेवार त्यावेळी चालणाऱ्या सगळ्या कामांमध्ये होते. म्हणजे स्वातंत्र्याचं जे आंदोलन सुरू होतं ते त्यावेळेला 2 धारा होत्या. एक होती क्रांतिकारकांची धारा आणि दुसरी होती काँग्रेसची चळवळ. तर डॉक्टर 1910 मध्ये कलकत्त्याला मेडिकलच्या शिक्षणासाठी गेले. तिथे जाण्याचा त्यांचा उद्देश मुळात हाच होता की तिथे जाऊन क्रांतिकारकांसोबत काम करावं. कारण कलकत्ता त्यावेळेला क्रांतिकारकांचं माहेरघर होतं. अनुशीलन समिती त्या ठिकाणी होती आणि ते तिथे गेले, अनुशीलन समितीचे सदस्य झाले, मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं आणि मग नागपूरला परत आले. मग विदर्भामध्ये सुद्धा त्यांनी क्रांतिकार्याची एक जम बसवायला सुरुवात केला. अनेक मंडळी त्यांना त्याच्यात मिळाली. हे करत असतानाच त्यावेळेला 1920 मध्ये साधारणतः काँग्रेसची जी चळवळ होती आणि काँग्रेसचं एक मोठं अधिवेशन हे नागपूरला होतं. तर या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांनी आणि त्याची अध्यक्षता करावी अशी सगळ्या नागपूरकर जी सगळी मंडळी होती यांची इच्छा होती. आणि म्हणून मग त्यावेळेचे एक पुढारी डॉक्टर बाशी मुंजे, बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी म्हटलं की तुम्ही जाऊन या टिळकांकडे. आणि मग डॉक्टर हेडगेवार टिळकांना भेटायला गेलेत. त्यांनी बघूया असं म्हटलं, परंतु दुर्दैवाने टिळकांचा मृत्यू 1920 मध्ये झाला. जरी क्रांतिकारकांसोबत काम करत होते, क्रांतिकार्य करत होते, तरी ही चालणारी मोठी चळवळसुद्धा देशाच्या आणि स्वातंत्र्यासाठी आणि आवश्यक आहे हे त्यांना वाटत होतं. आणि म्हणून मग ते त्या काँग्रेसच्या अधिवेशनाची सगळी व्यवस्था स्वयंसेवक दलाचं नेतृत्व डॉक्टर हेडगेवारांनी केलं आहे. म्हणजे त्यावेळेचं सगळ्यात मोठं झालेलं हे अधिवेशन आहे. म्हणजे जवळजवळ एक 14,000 प्रतिनिधी त्याच्यामध्ये आले. 14,580 प्रतिनिधी होते. 2-3 हजार त्याच्यासाठी हे सगळे व्यवस्था करणारी स्वयंसेवक मंडळी होती आणि 8-10 हजार रोज सभा ऐकायला येणारी मंडळी पण असते. एवढं मोठं नागपूरला ते अधिवेशन झालं. त्याच अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा आणि विचार पण या मंडळींनी महात्माजींसमोर ठेवला. कारण महात्माजींचं नेतृत्व साधारणतः 1918 पासून भारतामध्ये समोर आलंच होतं. आणि हे सगळं करत असताना पण त्या अधिवेशनामध्ये असं झालं की त्याच वेळेला खिलाफत आंदोलनाला आणि सहयोग करायचा असा तिथला निर्णय झाला. हे ह्या सगळ्या तरुण मंडळींना काही पटत नव्हतं की कोण खलिफा, काय त्याच्याशी आपला संबंध, आपण आपल्या देशात काय करावं. परंतु त्या अधिवेशनात तो प्रस्ताव पारित झाला. असंख्य आंदोलन करायचं ठरलं. आता ते ठरल्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यामध्ये भाग पण घेतला आहे. म्हणजे अनेक ठिकाणी त्यांच्या सभा विदर्भामध्ये झाल्यात. त्या भाषणांमध्ये डॉक्टर हेडगेवारांना आणि पोलिसांनी अरेस्ट केली. तुमचं भाषण असं झालं, त्यांच्यावरती खटला झाला. पण त्या खटल्यामध्ये जे न्यायाधीशासमोर भाषण झालं ते आणखीन जास्त बचावाचं भाषण हे जास्त तिखट असल्यामुळे त्यांना 1 वर्षाचा कारावास झाला. मग त्या 1 वर्षाच्या कारावासात त्यांनी हा सगळ्या गोष्टीचा विचार करताना असं लक्षात आलं की का आपल्यावरती वारंवार असं होतं. म्हणजे जवळजवळ इतकी 1-1.5 हजार वर्ष झालीत की या सगळ्या याच्यामध्ये इतके आक्रांत आपल्या देशात येऊन गेले. आता हे इंग्रजांचं राज्य आहे, गेली 100 वर्ष आपल्यावरती राज्य करतायत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कुठे कमी पडलो. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की या देशाचा जो राष्ट्रभाव आहे, या राष्ट्रभाव जागृती करण्याची आवश्यकता आहे.
कारण इथला जो बहुसंख्य समाज आहे, कोणत्याही देशाचा बहुसंख्य समाज हा तिथला राष्ट्रीय समाज असतो. त्या राष्ट्रीय समाजाच्या धारेमध्ये बाकीच्या सगळ्यांना राहावं लागतं. ते पण राष्ट्रीय होऊ शकतात, पण त्या देशाची, त्या राष्ट्राची आपली काही अस्मिता असते. त्या अस्मितेशी सगळ्यांना ती अस्मिता सगळ्यांना मानावी लागते. भारताची अस्मिता ती होती. भारत हा हिंदुस्थान म्हणून ओळखला होता, म्हणून इथला हिंदू समाज हा त्या राष्ट्रीय समाज आहे. पण त्यामध्ये अनेक म्हणजे एवढा सनातन समाज असल्यामुळे त्याच्यामध्ये इतके दोष निर्माण झाल्यामुळे समाज हा वाटला गेला होता. जातीमध्ये, प्रांतामध्ये, अशा सगळ्या याच्यामध्ये वाटल्या गेल्यामुळे ते भेदामुळे काय झालं की कुठेही संघटित समाजाचं दृश्य नसल्यामुळे आपल्यावरती वारंवार आक्रमण होतात, दुसरे राज्य आपल्यावरती राज्य करतात, अशी डॉक्टरांनी निष्कर्ष काढला. आणि मग असं जर करायचं असेल तर स्वातंत्र्याचं आंदोलन आपण करू. त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाने देश स्वतंत्रही होईल, परंतु पुढे काय? हा समाज जर असाच राहिला, दुर्बल राहिला, संघटित झाला नाही, तर पुन्हा कोणीतरी दुसरा आक्रांत येईल. आणि म्हणून मग त्या धारेच्या व्यतिरिक्त असा राष्ट्रभाव जागरणाचं काम मी करेल. ते लहानपणापासून त्यांच्या मनामध्येच होतंच. ते आधीपासून त्यांनी असे प्रयत्न केले वेगवेगळ्या प्रकारचे, पण आता त्यांना ती संधी मिळाली होती. आणि म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की प्रवाहाच्या जरा वेगळं राहून देशाच्या पुढच्या आवश्यकता म्हणून हा इथला जो बहुसंख्य हिंदू समाज आहे याच्यामध्ये काही दोष असतील तर हा जरा संघटित झाला पाहिजे, याचा आत्मगौरव जागा झाला पाहिजे, आपण कोण आहोत हे याला समजलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की आपण हे संघटनेचं काम करायचं. आणि मग 1925च्या दसऱ्याच्या दिवशी त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना, साधारणतः 17 सहकारी त्यांच्यासोबत त्यावेळेला तरुण मंडळी होती, त्याच्यामध्ये जर विश्वनाथराव केळकरजी होते, नंतर अण्णा सोहनी होते, त्यांचे जे जीवश्य कंठस्थ मित्र भाऊजी कावरे ते होते, असे एक 17 मंडळी त्याच्यामध्ये होती. आणि त्यांनी हा विचार आपला बोलून दाखवला की आजपासून आपण असं काम, हिंदू संघटनेचं काम प्रारंभ करतो आहे. आणि नाव नाही, काही नाही, कामाची पद्धती ठरली नाही, पण हे असं आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मग त्यांनी ते काम प्रारंभ केलं. मग त्याची हळूहळू त्याची कार्यपद्धत विकसित झाली. कुठेतरी आखाड्यात एकत्रित यायचे, मग रविवारी कुठेतरी एकत्र येऊन राजकीय याच्यावरती चर्चा सगळ्या चालायच्या. आणि मग असं करता करता एक 6 महिन्यांनी, म्हणजे साधारणतः 26च्या वर्षप्रतिपदेला हा रामनवमीचा कालखंड असतो. या कालखंडामध्ये रामटेकला एक यात्रा भरते. नागपूरपासून जवळपास एक 60 किलोमीटर अंतरावरती रामटेक नावाचं एक तीर्थस्थळी आहे. तिथे यात्रा भरते. त्या ठिकाणी यात्रेकरूच्या काही व्यवस्था करावी म्हणून पाणी देण्याची व्यवस्था म्हणून आता ते काय करायचं तर आपलं काहीतरी लावलं पाहिजे नाव. आणि म्हणून मग त्या सगळ्यांनी तिथे चर्चा केली आणि काय असावं, तर आपल्या संघटनेचं काही नाव असलं पाहिजे. आणि मग तिथे सगळ्यांनी विचार केला. 26 जण त्याच्यामध्ये होते, म्हणजे 25 स्वयंसेवक आणि डॉक्टर एक, असे 26 जण होते. आणि तिथे वेगवेगळ्या नावावरती चर्चा, साधारणतः 3 नावं पुढे आलेत. एक जरी पटका संघ असं नाव आलं, एक हिंदू स्वयंसेवक संघ आलं आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आलं. मतदान झालं. म्हणजे संघाच्या स्थापनेपासून एकमताने कोणतीही गोष्ट करायची हा पायंडा तिथनं पडतोय. आणि मग 25 पैकी 21 मतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची मांडणी ज्या कार्यकर्त्यांनी केली होती त्यांना ती पडली. आणि मग संघाचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ झालं. ती संघाची खऱ्या अर्थाने स्थापना. आणि मग मैदानावरती संघ आला 1926च्या त्या मे महिन्यामध्ये, ज्याला आज आम्ही मोहिते शाखा असं म्हणतो, पहिली शाखा ज्याला म्हणतो, त्या स्वरूपामध्ये शाखा मोहिते संघस्थानावरती प्रारंभ झाली 1900. आणि तिथून संघ पुढे चालतोय. तुम्ही आता सांगितलं की डॉक्टरांना एका आंदोलनामध्ये त्यांच्या विरुद्ध खटला दाखल झाला आणि त्यांना कारागृहाची शिक्षा पण झाली. पण एक आरोप संघावर असा होतो की संघाचा मुळात स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठला सहभागच नाही. तर हे त्याच्यावरचं उत्तर आहे असं म्हटलं पाहिजे? नाही, उत्तर असं म्हणताना थोडा आणखीन विचार आपण असा करू. उत्तर केवळ त्याचं उत्तर म्हणून हे नाही आहे. ही संघ स्थापना का केली त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. पण स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघाचा सहभाग नाही असं जो आरोप लावला जातो तो मुळात चुकीचा असा आहे. कारण त्यावेळेला मी जसं प्रारंभी म्हटलं की 2 धारा होत्या. आणि मग हळूहळू क्रांतिकारकांची धारा थोडी पुढे, जेव्हा सगळे हे क्रांतिकारक पकडले गेले, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा झाली, चंद्रशेखर आझादांचा मृत्यू, हे सगळं जेव्हा थोडंसं विस्कळीत झालं आणि मग देशासमोर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळ्यांसाठी, कोणी कोणत्याही विचारसरणीचा, तो सगळ्यांसाठी एकच असं होतं की ते म्हणजे काँग्रेसचं आंदोलन होतं. आणि मग काँग्रेसचं आंदोलन करत असताना संघ स्थापनेनंतर सुद्धा
1925मध्ये ज्या वेळेला महात्मा गांधींनी दांडी यात्रा केली, मिठाचा सत्याग्रह केला, तो गुजरातमध्ये झाला. आणि त्याच वेळेला विदर्भामध्ये मीठ नाही बनत. मग तो जो आंदोलन आहे तिथलं जे नमक सत्याग्रहाचं किंवा मिठाच्या सत्याग्रहाचं आंदोलन दांडीचं, तसं विदर्भामध्ये डॉक्टर हेडगेवारांनी जंगल सत्याग्रह केला आहे. त्यांनी आपलं सरसंघचालक जे पद होतं ते सरसंघचालक पद सोडलं, दुसऱ्या कार्यकर्त्याला सरसंघचालक पद दिलं आणि स्वतः आणि काही कार्यकर्त्यांना घेऊन ते जंगल सत्याग्रहामध्ये गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने गेले नाही, पण संघाच्या पूर्ण सगळ्या रचनेमध्ये आणि कार्यपद्धतीमध्ये अशी मांडणी आहे, संघाला कुठलं आंदोलन करायचं नाही आहे. संघाचं काम हे व्यक्ती निर्माणाचं काम आहे. मनुष्य चांगला झाला पाहिजे, माणूस घडला पाहिजे, माणूस राष्ट्रभक्तीने परिपूर्ण असला पाहिजे, त्याच्यावरती संघ काम करतो आणि त्या माणसाने सगळीकडे उतरायचं. आणि म्हणून स्वतः डॉक्टर हेडगेवार जंगल सत्याग्रहामध्ये त्यांना त्याही वेळेला त्यांना कारावास झाला आहे आणि त्यांच्यासमोर अनेक स्वयंसेवक त्यावेळेला याच्यात गेले. 1942चं पुढचं जे म्हणतात की काय नाही झालं, 1942मध्ये ज्या वेळेला चले जाव आंदोलन झालं आणि ते असं म्हणायला हरकत नाही, ते खऱ्या अर्थाने नीट त्याचं नियोजन न जाऊन फसलं आहेत. अनेक कार्यकर्ते आणि नेते पकडले गेले. अनेक नेत्यांना संघाच्या कार्यकर्त्यांनी, संघाच्या स्वयंसेवकांनी आश्रय पण दिला आहे की पकडल्या जाऊन, अरुणा असफली असतील, साने गुरुजी असतील, अशा सगळ्या मंडळींना दिल्या आहेत. म्हणजे याचे विचारधारा जरी विचार जरी वेगळे असले तरी कुठेतरी कुठेही असं काही काँग्रेसशी शत्रुत्व नव्हतं. काँग्रेसला सुद्धा संघ मानतच होता. म्हणजे ज्या वेळेला पूर्ण स्वराज्याचा संकल्प काँग्रेसच्या अधिवेशनात झाला तर संघाच्या शाखांमध्ये त्या सगळी माहिती दिली, संघाच्या शाखांमध्ये सांगितण्यात आलं आणि संघाच्या शाखांमध्ये त्यांचा त्याला पाठिंबा पण दिला, त्याचं अभिनंदन पण केलं आहे. हे अशा सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. नंतरचा जो कालखंड आहे, म्हणजे फक्त असं म्हणताना असं म्हणतात की त्यावेळेला संघ होता केवढा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाव जो वापरून गेलं नाही, सुरुवातीत छोटा काला सगळ्यांनी त्या आंदोलनाला जावं असं होतं. परंतु नंतरचा जो 43, 44 ते 47 हा जो आपल्या देशाचा कालखंड आहे, विशेषतः 1946 आणि 1947 हा जो कालखंड आहे, ज्यावेळेला भारताचं स्वातंत्र्य मिळत असताना भारताचे तुकडे झाले, भारताचं विभाजन झालं, त्यावेळेला ह्या सगळ्या सिंध प्रांतातनं, पंजाब प्रांतातनं जी बहुसंख्य मंडळी इथे वाचून आली, त्याचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल, संघाने कधी ते श्रेय घेतलं नाही. पण ज्यांनी त्या विपदा भोगल्या आहेत त्याच्यापैकी अनेक मंडळी आता आहेत, नाही म्हणजे काही कमी असतील, पण काही वर्षापूर्वी तर मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी मंडळी जे प्रत्यक्षात तिथनं आले आहे, ज्यांना प्रत्यक्षामध्ये त्यावेळेला त्या शिबिरांमध्ये म्हणजे शरणार्थी शिबिरांमध्ये राहावं लागलं. अनेकांची वित्तहानी झाली, घरं गेले, अनेकांच्या समोर त्यांच्या घरच्या लोकांना मारल्या गेल्या. हा जो सगळा झाला आहे त्या सगळ्यांना वाचवण्याचं, रक्षणाचं काम संघाने केलं. ते काही देशकार्य नाही आहे, ते काही स्वातंत्र्याचं कार्य नाही का? त्याला जर आम्ही मोजत नसेल स्वातंत्र्याचं कार्य, ते ज्यांनी प्रत्यक्ष भोगलं त्यांना विचारावं ना, त्यांच्या कुटुंबीय आता आहेत की आमच्यासाठी संघाने काय केलं. ते सांगताना लोक आजही रडतात ना, संघ नसता तर आम्ही आज इथे जिवंत येऊ शकलो नसतो. हेही स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान नाही का? पुढे जाऊन चिमूरचं आहे, म्हणजे चिमूर आष्टीला जे झालं त्याच वेळी 1942च्या वेळेला विदर्भामध्ये जे आंदोलन झालं चिमूर आणि आष्टीला, ते कोण मारले गेले? संघाचे स्वयंसेवक मारले गेले. म्हणजे ते उतरले होते ना याच्यामध्ये. पण कसं तरी काय की कुठलं तरी कारण घेऊन संघाला बदनाम करणे आणि म्हणून संघाचा सहभाग नाही हे जे मांडलं जातं हे चूक आहे. अगदी आज भारतामध्ये काश्मीर आहे, त्याचं जरी श्रेय द्यायचं असेल तर ते संघाला द्यावं लागेल. सरदार वल्लभभाई पटेलांनी पूजनीय गुरुजींना महाराजा हरिसिंगाचं मन वळायला पाठवलं होतं. हे देशकार्यच आहे. स्वातंत्र्य युद्धात म्हणजे आम्ही प्रत्यक्षात जेलमध्ये गेले लोक, पण त्या जेलमध्ये गेले त्यांची कशी ती कोणी मोठी मंडळी नव्हती, त्याच्यामुळे त्याची दखल घेतली गेली आणि ती दखल ठेवायची नाही असं जर कोणी करून ठेवलं असेल. म्हणजे जंगल सत्याग्रहाच्या इतिहासात डॉक्टर हेडगेवार आहेत, परंतु आज जर आम्ही यवतमाळच्या त्या जेलच्या याच्यामध्ये गेले तर त्याच्यामध्ये कुठेही डॉक्टर हेडगेवारांचं त्यांनी जाणून बुजून लिहिलेलं नाही आहे. बरं, हे आहे ना, आम्ही जाऊन आलो तिथे, त्यांच्या रेकॉर्डमध्ये काही दिसतं का? पण ते कोर्टाच्या निकालात, कोर्टाच्या याच्यामध्ये त्या हे सापडतो की त्यांना त्याच्यासाठी अरेस्ट केलं, त्याच्यावरती खटलं, जायला सजा झाली. पण जिथे ते कैदी होते तिथे अनेकांची नावं लिहिली आहे, तिथे हेतुपुरस्सर डॉक्टर हेडगेवारांचं नाव लिहिलं गेलं नाही. ही जी सगळ्या गोष्टी आहेत, संघाला कुठल्या तरी
याच्यात कैचित पकडण्यासाठी मांडलेली गोष्ट आहे. परंतु जितका सगळ्यांचा सहभाग होता तसा संघाचाही स्वातंत्र्य होता, वेगळ्या पद्धतीने सहभाग होता हे म्हणतात. या देशामध्ये खूप साऱ्या सामाजिक संस्था आहेत, संघटना आहेत. त्यांच्या तुलनेत संघाचं वेगळेपण असं काय सांगता येईल? मी जसं म्हटलं की सगळ्या संघाचं वेगळेपण काही नाही. संघ वेगळी संस्था नाही आहे. त्याच्यामुळे कुठल्याही संस्थेशी संघाची तशी तुलना होऊ शकत नाही. डॉक्टर हेडगेवारांपासून तर आजच्या सरसंघ चालकांपर्यंत सगळ्या सरसंघ चालकांनी अशीच मांडणी केली आहे आणि करतायत की आपल्याला समाजामध्ये एक संघटन उभं करायचं नाही, आपल्याला संपूर्ण समाजाचं संघटन करायचं आहे. म्हणजे समाजामध्ये संघटन आणि समाजाचं संघटन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समाजातलं संघटन म्हटलं असतं तर आता 100 वर्षाचा संघ झाला, एक जे चित्र दिसतं ते खूप म्हणजे जय जयकार करणारे सगळं चित्र आहे. तो आम्हाला खूप, पण आत्ता जो आमचा शताब्दीच्या निमित्ताने एक प्रस्ताव आला होता की राष्ट्रसाधनेची 100 वर्ष अशा नावाचा एक प्रस्ताव आला. त्या प्रस्ताव जेव्हा आला सगळ्यांनी म्हटलं की असा प्रस्ताव पारित आपण करायचा नाही, आम्हाला कुठलंही श्रेय घ्यायचं नाही. आणि म्हणून त्याच्याऐवजी एक संकल्प आला आणि त्या संकल्पात काय म्हटलं की हिंदू समाजाचं उद्देश काय आहे, परमेश्वर निहित उद्देश काय आहे, तर विश्वशांती आणि मनुष्य कल्याण हे जे भारताचं जे सगळी आणि अनेक वर्षाची साधना होती ती जी चालत होती, भारताने जगाला काय दिलं तर भारताने जगाला शांती, भारताने जगाला संस्कार, अशा सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, मनुष्य कल्याण. आणि म्हणून त्या दृष्टीने जे मध्यंतरीच्या सगळ्या 1000-2 वर्षाच्या कालखंडामध्ये आक्रमणामुळे ती जी साधना होती ती खंडित झाली होती, ती संघाच्या रूपाने परत चालू झाली. आणि म्हणून या पद्धतीचं काम, मनुष्य निर्माणाचं काम, मानव चांगला व्हावा, सगळं विश्वामध्ये शांती व्हावी, मनुष्याचं हित व्हावं असा विचार घेऊन संघ करतो. त्यासाठी माणूस चांगला झाला पाहिजे. त्याच्यामुळे दुसऱ्या संस्थेशी तुलना ही तशी होत नाही. संघाचं काम एकच आहे. संघाचं काम आहे की रोज माणूस तयार करायचा, वेगवेगळ्या क्षेत्रात तो जाईल, त्या ठिकाणी त्या पद्धतीचं काम उभं करेल. आणि आज आपण बघतो आहे की संघामध्ये माणसं जी उभी झालीत ती माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात गेलीत. केवळ संघातच राहा असं नाही आहे. संघाचं एक आपलं आहे, पॉवर हाऊस आहे. तिथे माणसं तयार होतील, ते वेगळ्या क्षेत्रात जातील, तिथे आपलं काम उभं करतील. आज म्हणून अनेक संघाच्या स्वयंसेवकांनी प्रारंभ केलेल्या राष्ट्रजीवनातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आज सगळ्या संघटना संस्था उभ्या झाल्या आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. बरं, हे मनुष्य निर्माणाचं जे काम आहे त्याची प्रोसेस जी आहे ती नेमकी कशी आहे? म्हणजे नेमकं काय होते की ज्याच्यातून मनुष्य पण संघाच्याच कामाची विशेषता असं म्हणावं लागेल. कारण हिंदू संघटनेचा मंत्र हा काही पहिल्यांदा आला असं नाही. डॉक्टर हेडगेवारांचं वैशिष्ट्य असं आहे की डॉक्टरांनी हिंदू संघटन करायचं ठरवलं आणि त्यासोबतच त्याची एक पद्धती विकसित केली. आणि ती संघाच्या कामाची विशेषता आहे. ती म्हणजे दैनिक शाखा. साधं सोपं दिसणारं काम एका विशिष्ट वेळेला रोज तासभरासाठी एका ठिकाणी जमायचं. सगळ्या आपल्या राष्ट्रजीवनाचं आणि आपल्याला समग्र दर्शन होईल असा जो एक आमचा सनातन भगवा ध्वज आहे, ज्याला गुरुस्थानी संघाने मांडलं, तो लावायचा. आणि त्याच्यासमोर शारीरिक कार्यक्रम, बौद्धिक कार्यक्रम, असं मनावरती संस्कार होणारे कार्यक्रम करायचे. भेटीगाठी घ्यायच्या, मैत्री करायची, 4 घरी जायचं, भेटून यायचं. ही एक साधी सोपी दिसणारी प्रक्रिया, पण यातनं माणूस घडतो हे संघाने सिद्ध करून दाखवलं आहे. संघाची दिसणारी शाखा हे साधं स्वरूप आहे. साधे साधे खेळ आहेत, साधे गीतं म्हटली जातात, कोणीतरी भाषण बौद्धिक वर्ग देत असतो, तेही काही रोज होत नाही. कुठेतरी कथा सांगितल्या जातात, आपला इतिहास काय, आपला गौरव काय, आपल्या देशाची काय स्थिती, अशी सगळी चर्चा त्याच्यामध्ये होत असते. त्यातनं रोज मी माझ्या देशासाठी काहीतरी करतो हा भाव जो होतो, म्हणजे संघाच्या शाखेत येऊन रोज भारत माता की जय म्हणतो तो, ती जी प्रार्थना म्हणतो, ती प्रार्थना ही यासाठीच आहे की काही कुठे ईश्वरप्राप्तीची प्रार्थना नाही आहे.
भारत मातेच्या सेवेसाठी मी सिद्ध झालो पाहिजे म्हणून परमेश्वराने मला 5 गुण द्यावेत असं प्रार्थनेमध्ये स्वयंसेवक म्हणतो. का आमचं हे हिंदू राष्ट्र आहे, त्याला कोणी भारत म्हणत असतील, हिंदुस्थान याचं नाव अलीकडच्या काळातलं आपण त्याला हिंदू राष्ट्र म्हणतो. ते काही जण असं म्हणतात की बुवा संघाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. भारताला हिंदू राष्ट्र बनवायची गरज नाही आणि संघाला ते करणे नाही आहे. संघाचं म्हणणंच हे आहे, भारत हे हिंदू राष्ट्र आहे, ते होतं आणि पुढेही राहील, हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळे फक्त जे काही दोष निर्माण झाले असेल काही, कारण इतका राष्ट्रजीवन इतकं मोठं असतं, इतका हजारो वर्षाचा लाखो वर्षाचा कालखंड, दोष निर्माण होतात. त्याच्यामुळे त्या दोष दूर होण्यासाठी माणूस तसा तयार झाला पाहिजे. या साध्या प्रक्रियेतनं रोज रोज कुठल्या तरी गोष्टीचं चिंतन, साधं म्हणजे जर आपल्याला असं म्हणायचं असं की एखादी वाईट गोष्ट जरी असेल तरी ती वाईट गोष्ट सुद्धा अंगात भिनण्यासाठी, ज्याला व्यसन म्हणतो आपण, ते सुद्धा रोज करावं लागतं. मग चांगली गोष्ट जर शरीरात भिनवायची असेल, मन बनवायचं असेल, तर ती चांगली गोष्ट पण रोज केली पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी ही दैनिक शाखेची जी पद्धती आहे ही प्रारंभ केली आणि ती काळाच्या कसोटीवरती, ज्याला आपण असं म्हणता येईल की 52 कशी सोन्यासारखी खरी उतरली आहे, सिद्ध झाली आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. माणूस चांगला घडण्याला त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे आता तरी 100 वर्ष झाली तरी संघाला ते काही सापडलेलं नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे याच प्रक्रियेतनं माणूस घडेल. शाखा ही संघाची ताकद आहे असं म्हटलं जातं, किंवा ते केंद्र आहे कामाचं असं म्हटलं जातं. तर एकूण 100 वर्ष एखाद्या संघटनेचं काम अविरतपणे चालणे, याच्या मागचं गमक फक्त शाखा आहे हे असं वाटतं? शाखा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण कुठल्याही गोष्टीसाठी एक प्रेरणा स्थान लागतं. मला असं म्हटलं की तुम्ही जा आणि एक कुठेतरी 2 घरी असं सहज जाऊन भेटून या, तर कोणी जाणार नाही. बरं. मी जेव्हा शाखेत जातो, रोज शाखेत जातो, शाखा सुटल्यानंतर 2 घरी गेलो पाहिजे मला सहज वाटतं. कारण मी माझं मन तयार झालं आहे की मी जातो आहे माझ्या देशाच्या समाजाच्या कामासाठी, मी हे केलं पाहिजे. कारण माणूस हा कुठल्या तरी एका पद्धतीने जेव्हा काम करतो तेव्हा त्याच्या हातून ते काम घडत असतं. ते शाखा हे आहेच. दुसरं असं आहे की शाखांमधनं जेव्हा या सगळ्या कामाचा जो आधार आहे, डॉक्टरांपासून तर आत्तापर्यंत सगळा संघाच्या कामाचा मूळ आधार काय असं जर म्हटलं तर संघाच्या कामाचा मूळ आधार हा परस्परातलं शुद्ध सात्विक प्रेम आहे. त्या प्रेमाच्या आधारावरती करतं. संघामध्ये येऊन मिळत काहीच नाही. काय मिळालं बा असं काही नाही, कोणाला पैसे काही मिळत नाही. पण मग या सगळ्या याच्यामध्ये अशी माणसं कशी तयार झाली की ज्यांनी आपली जीवन समर्पित केले. बरोबर. म्हणजे उच्च शिक्षा प्राप्त केल्यानंतर सुद्धा आपलं घरदार सोडून, आईवडील सोडून, आपल्या सुखाची जी कल्पना माणसाची जी असते ती सगळं सोडून या सगळ्या कालखंडात, बरं आता देशासमोर असं कुठलं नाही की देशाला काही स्वातंत्र्य मिळवायचं आहे, त्यावेळेला एक म्हणू शकत होतो की देशाच्या स्वातंत्र्यासाठी बाहेर पडली. आज असं नाही, पण आजही हजारो तरुण जे दिसत आहेत आपल्याला की त्यांनी हे सगळं सोडून आपल्या देशासाठी, समाजासाठी, संघासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. ती जी भावना आहे, ती भावना तिथनं मिळतं. त्याचा आधार ते शुद्ध सात्विक प्रेम आहे आणि त्याचं केंद्र ते शाखा आहे. की शाखेत रोज आल्यामुळे मन बनतं, मन बनल्यामुळे मग माणसाचं मन इथपर्यंत जातं. म्हणजे संघामध्ये एक गीत आहे, तन समर्पित, मन समर्पित, और यह जीवन समर्पित. इथे ते गीत थांबत नाही. बरं. ते गीतामध्ये पुढची ओळ म्हटली जाते, चाहता हूँ मातृभू तुझे कुछ और भी दू. म्हणजे जेव्हा सगळं समर्पित केलं आहे तरी अजून काहीतरी, तरी मला आणखीन तुला द्यायचं आहे. ही जी भावना आहे, ही उदात्त भावना त्या शाखा पद्धती, शाखेच्या पद्धतीने मिळणारी माणसं, त्या मिळणाऱ्या माणसात म्हणजे प्रेम आहे ते सुद्धा मिळतं. म्हणजे अक्षरशः जर आपण संघाच्या कामाचा नीट अभ्यास जर कोणी केला तर संघाचं काम हे पूर्णतः पारिवारिक काम आहे. बरं. कुटुंबासारखं काम आहे. बरोबर. म्हणजे मग सरसंघ चालकांकडे, संघ चालकांकडे स्वयंसेवक आमचे कुटुंब प्रमुख या नात्याने बघतो. ही जी भावना आहे त्या भावनेच्या आधारावरती संघ गेली 100 वर्ष इतका मोठा होऊ शकतो. म्हणूनच इतके वर्ष काम सुरू आहे.
एक प्रकारचं कुतूहल समाजामध्ये संघाच्या कार्याबद्दलचं असतं. साधारणतः जे लोक प्रत्यक्ष या कामात सहभागी नाहीत किंवा प्रत्यक्ष शाखेत जात नाही, ते दुरून संघाकडे बघताना त्यांना जे वाटते किंवा ते लोक ज्या पद्धतीने विचार करतात, तर सरसंघचालक, सरकार्यवाह या पदांबद्दलचं एक आकर्षण आहे म्हणा किंवा एक कुतूहल लोकांच्या मनात आहे. कशी असते ही कामाची पद्धत? कोण मोठा आहे यांच्यापैकी? असं आहे की संघाचं सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे, संघाचं काम म्हणजे क्रमिक विकास जो आहे, संघ 1925 मध्ये सुरू झाला. पहिली 4 वर्ष संघामध्ये सरसंघचालक पदही नव्हतं, सरकार्यवाही पद नव्हतं. डॉक्टर हेडगेवार काय करायचे, वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आणि त्या ठिकाणचा जो प्रतिष्ठित माणूस असेल त्याच्याशी आपल्या कामाची चर्चा करायची. बरं, त्यांचं कसं होतं की त्यांनी ते प्रत्यक्षात संघ होते, म्हणजे त्यांच्याविषयी वर्णन येतं की ध्येय आया देह लेकर, म्हणजे ध्येय आणि डॉक्टर हेडगेवार हे एकरूप झाले होते. त्याच्यामुळे ते ज्यांच्या कुणाशी बोलायचे अशा माणसाशी, तर स्वाभाविक रीतीने त्यांना त्यांचा विचार पडायचा. विचार पडून ते त्यांना संघचालक करूनच यायचे. म्हणजे संघचालक करायचे, संघाची जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा द्यायची, संघचालक करायचे. आता 4 वर्ष हे केलं, वेगवेगळ्या ठिकाणी शाखा सुरू झाल्या, संघचालक झालेत. मग एक दिवस नागपूरला अशा संघचालकांची बैठक होती. आता म्हणजे पहिल्यांदा ते वर्धेला जेव्हा त्यांचे मित्र होते आप्पाजी जोशी, त्या क्रांतिकारकांच्या ह्याच्यातून त्यांचे मित्र होते. मग त्यांना तिथलं संघचालक केलं. चंद्रपूरला गेले, नानाजी भागवत त्यांचे वर्ग मित्र होते जे शाळेत शिकताना, ते त्यांच्याशी बोलून त्यांना संघचालक केलं. अशा वेगवेगळ्या ठिकाणचे संघचालक झाले आणि ते सगळे संघचालकांचं एक बैठक नागपुरात होती. मग या सगळ्यांनी आपण सगळे संघचालक आहो, पण आपल्या संघचालकांचा प्रमुख कोण आहे? आपल्याला डॉक्टर हेडगेवार आणि संघचालक तर केलं, पण आपल्या सगळ्या संघचालकांचे कोणी प्रमुख पाहिजे की नाही? म्हणून सगळ्यांनी विचार केला की आपल्या सगळ्या संघचालकांचे प्रमुख हे डॉक्टर हेडगेवार, पण यांना काहीतरी नाव दिलं पाहिजे. आणि मग सगळ्यांनी एक विचार केला आणि संध्याकाळी संघाच्या शाखेमध्ये शाखा लागली असताना डॉक्टर हेडगेवार उभे होते आणि आप्पाजी जोशींनी एकदम आज्ञा दिली, सरसंघचालक प्रणाम. डॉक्टरांनी काही समजलं नाही, कारण त्यांच्याशी कोणी बोललं नाही. पण आता त्यांनी म्हटलं आम्ही सगळ्यांनी विचार केला, आम्ही सगळे संघचालक, आमचा कोणीतरी प्रमुख पाहिजे. सर म्हणजे प्रमुख, मग संघचालकांचे प्रमुख कोण? तर तुम्ही. मग तुम्ही सरसंघचालक. मग आता सगळ्यांचं म्हटलं, डॉक्टरांचं असं होतं की स्वयंसेवक कार्यकर्ते जे म्हणतायत ते मान्य करण्याची संघाची जी पद्धती विकसित केली त्यांनी, म्हणजे इथे बहुमतानी नाही, सर्वमतानी किंवा एकमतानी जे काही होतं ते होतं आणि त्यांनी ते स्वीकारलं. मग त्याच्यानंतर चर्चेनंतर बरं आता ठीक आहे सरसंघचालक तुम्ही केलं. ते म्हणाले की मी तुम्हाला वाटतं म्हणून आहे, तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की मी संघासाठी उपयुक्त नाही तेव्हा तुम्ही दुसरा माणूस नेमला पाहिजे. मी संघासाठी सुईनीचं काम करतोय, हे डॉक्टरांचे शब्द आहेत. आणि मग ती सगळी चर्चा झाले, सरसंघचालक एक पद झालं, एक पहिलं पद निर्माण झालं. कारण संघ आता नागपूरच्या बाहेर गेला होता, तो देशव्यापी करायचा. त्याच्यामुळे मग आता काय असावं, तर मग जसं हे झालं तसं सरकार्यवाह पण त्याच बैठकीमध्ये, मग नंतर जी बैठकीचं सत्र झालं त्याच्यात मग रचना बनावी म्हणून मग सरकार्यवाह आणि मग सरसेनापती असे झाले. म्हणजे पहिले डॉक्टरजी सरसंघचालक, बाळासाहेब हुद्दार सरकार्यवाह आणि मार्तंडराव जोग सरसेनापती असं झालं. आज ज्याला अखिल भारतीय शारीरिक प्रमुख म्हणतात ते त्यावेळेला सरसेनापती म्हणायचे. आणि सरसंघचालकांचा आणि सरसेनापतीचा गणवेश हा थोडा वेगळा असायचा, त्यांना जरा फेटा वगैरे असायचा. त्यावेळेला गणवेशही वेगळाच होता, म्हणजे सगळे खाकी कपडे वगैरे होते. अशी ही पद्धती सुरू झाली. 15 वर्षे डॉक्टरजी सरसंघचालक होते. आणि मग डॉक्टरांना जेव्हा गुरुजी भेटलेत, स्वामी अखंडानंदांनी त्यांना गुरुजींना दीक्षा, गुरुजींचा संबंध तसा, ते नागपूरचे होते तरी तसा संबंध जो आला तो बनारसला आला. बनारसला आपले भैयाजी दानी शिकत होते बनारस विश्वविद्यालयामध्ये. तर तिथे गुरुजी प्राध्यापक होते, म्हणजे ज्याला आपण काही काळासाठी जे प्राध्यापक असं टेम्पररी म्हणतो असे प्राध्यापक होते. तिथे त्यांचा संबंध आला, तिथे संघाच्या शाखेत ते जात होते.
तिथनं ते नागपूरला आल्यानंतर डॉक्टरांशी संबंध आला. त्यांनी मग 3 वर्ष नोकरी संपल्यानंतर इथे आल्यानंतर LLB केलं गुरुजींनी. संघाचं कामही करायचे, शाखा वगैरे चालवायचे. परंतु संघाच्या कामामध्ये फार रुळले नव्हते, म्हणजे खूप असे रुळले नव्हते. म्हणजे डॉक्टर सांगायचे तेवढं करायचे. पण त्यांचा ओढा त्यावेळेला रामकृष्ण आश्रमाकडे होता, रामकृष्ण मठाकडे होता. हां, आध्यात्मिकडे जाय. त्याच्यामुळे तिथे त्यांच्या मनात असं आलं की आता आपण हे दीक्षा घेतली पाहिजे, संन्यास दीक्षा घेतली पाहिजे. आणि कोणालाही न सांगता गुरुजी सारगाछीला गेले. आणि सारगाछीला त्यावेळेला स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी अखंडानंदजी होते, त्यांच्या ते सेवेत राहिले. आणि मग स्वामी अखंडानंदांनी त्यांना 1936च्या मकर संक्रांतीला 37च्या मकर संक्रांतीला त्यांना दीक्षा दिली. आणि मग त्यांना सांगितलं की तू आता तुझा काही हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्यासाठी तुझा जन्म झाला नाही, तू परत नागपूरला जा, तिथे तुझ्यासाठी मोठं काम वाट पाहत आहे. ते आले नागपूरला परत, कारण अखंडानंदांचा मृत्यू झाला 15 दिवसांनी. यांना दीक्षा दिल्यानंतर 15 दिवसांनी पण त्यांचा मृत्यू झाला. नागपूरला परत आले आणि परत डॉक्टर हेडगेवारांशी ते मिळाले. गुरुजींचं अफाट वाचन, त्यांची विद्वत्ता ही इतकी मोठी होती की त्यांना कोणी असं समजावून सांगितलं असतं तर कदाचित त्यांनी स्वीकारलं नसतं. परंतु डॉक्टरांच्या सोबत ते राहत असताना त्यांनी त्यांचं ध्येय आणि डॉक्टरजी हे कसेही एकरूप आहे यांचं दर्शनच घेतलं, अनुभूती घेतली. आणि ती अनुभूती घेतल्यानंतर ते पूर्ण संघाशी समर्पित झाले. आणि मग डॉक्टर हेडगेवारांनी त्यांना प्रचारक म्हणून पाठवलं कलकत्त्याला. पुन्हा डॉक्टरांची प्रकृती बिघडली तर कलकत्त्यातून त्यांना वापस बोलावलं. आणि मग त्यांच्या शेवटच्या आजारात गुरुजी सोबत होते. आणि मग तर सिंधीची बैठक झाली, त्या बैठकीत सगळं कार्यपद्धती ठरली. त्याच्यामध्ये गुरुजींचं जो सहभाग आहे हाही वाखाणण्यासारखा आहे. आणि म्हणजे असं झालं की एका सत्रामध्ये एका विषयावर चर्चा चालू होती. गुरुजी आपलं मत मांडत होते आणि आप्पाजी जोशी आपलं मत मांडत होते. आणि सगळं मत मांडणं झाल्यानंतर मग शेवटी डॉक्टरची निर्णय द्यायचे. आणि डॉक्टरांनी निर्णय दिला आप्पाजी जोशींच्या बाजूने. मग सगळ्यांना असं वाटलं की आता यांनी ज्या त्वेषाने जो विषय मांडला होता जोशात गुरुजींनी, आता गुरुजी नाराज निराश होतील. परंतु दुसरं सत्र सुरू झालं आणि गुरुजींनी पुन्हा त्याच उत्साहाने, तसं काही आधी काही झालं नाही, इतक्या सहजपणे विषय मांडला. संध्याकाळच्या वेळेला डॉक्टरजी आणि आप्पाजी बसले असताना डॉक्टरांनी विषय काढला, आप्पाजी पुढचे सरसंघ चालक म्हणून तुम्हाला माधवराव कसे वाटतात? बरं, असा प्रश्न विचारला. आप्पाजी असं म्हणाले की अगदी योग्य, उत्तम निवड. अच्छा. संघाच्या या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये लोक जसं समजतात किंवा जसं कोणी सांगितलं जातं तशी नाही आहे. सरसंघ चालक हे अनेक कार्यकर्त्यांशी चर्चा करून काही निर्णय घेतात. पुढचं काम कोणाला सोबत त्या योग्यतेचा माणूस लागतो. आणि गुरुजींचं जे जीवन होतं, गुरुजी जे सगळे समर्पित झाले हे बघितल्यानंतर डॉक्टरांनी त्या सगळ्या अत्यावस्थावस्था जेव्हा आजारी होते तेव्हा त्यांनी शेवटच्या आजारात त्यांनी गुरुजींना असं म्हटलं, सगळी मंडळी होती त्यांना असं म्हटलं त्या गुरुजींचा हातात हात घेऊन की आता लंबर पंक्चर करताय माझं, तर मी स्वतः डॉक्टर आहे, त्याच्यामुळे लंबर पंक्चर नंतर काय होईल मला माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला वचन द्या. त्यांचा हातात हात घेऊन म्हटलं की आता संघाची धुरा तुम्ही सांभाळा. असं म्हटल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या समोरच त्यांना मनोनीत केलं गुरुजी सरसंघ चालक म्हणून. आणि मग ते गुरुजी सरसंघ चालक. गुरुजींचं जीवन हे पूर्ण ज्याला त्यांचं तर म्हणजे त्यांचं म्हणजे हे मांडणी करतानाच असं यज्ञरूपी जीवन असं मांडलं जातं. राष्ट्राय स्वाहा इदम न मम असं मांडलं जातं जीवन. तर त्यांनी तर आपलं सगळंच म्हणजे स्वतःचं श्राद्धसुद्धा ब्रह्मकपाला जिवंत असताना स्वतःच करून टाकलं होतं. म्हणजे माझं काही करायचं नाही आहे, पण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी संघकार्य करील हा त्यांनी संकल्प आपला. आता ती विभूती तशी होती म्हणजे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत संघकार्य केलं. परंतु ती जी चाहूल लागली, मृत्यूची जेव्हा चाहूल लागली, तर त्यांनी 3 महिने आधी 3 पत्र लिहून ठेवली. आणि ती आपले जे पांडुरंगपंत सावरकर होते आपले सगळे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख त्यावेळेचे, त्यांच्याजवळ ती देऊन ठेवली की माझ्या मृत्यूनंतर हे उघडावीत. आणि त्या 3 पत्रामध्ये त्यांनी एका पत्रात पुढचे सरसंघ चालक कोण याचं ते लिहून ठेवलं आहे. बाकीची 2 स्वयंसेवकांना उद्देशून अशी पत्रे लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी बाळासाहेब देवरस हे पुढचे सरसंघ चालक असं केलं. शेवटी प्रार्थना केली आणि प्रार्थनेनंतर
त्यांनी आपला देह ठेवला. बाळासाहेबांनी 21 वर्ष संघाची धुरा पुढे सांभाळली आहे. बाळासाहेबांनी त्याच्याही पुढे जाऊन हे केली आहे. म्हणजे बाळासाहेबांना जेव्हा असं लक्षात आलं की आता आपल्याला प्रवास करणं शक्य, बाळासाहेबांना आणि अर्धांगवायू झाला होता, अशा सगळ्या अवस्थेमध्ये आता प्रवास करणं शक्य नाही हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतः रज्जूभैयांची सगळ्यांशी चर्चा केली आणि रज्जूभैयांना त्यांनी सरसंघचालकांचं पुढचं दायित्व दिलं. रज्जूभैया पुढे 6 वर्ष राहिले. त्यांनी मग सुदर्शनजींना दिले आहेत. सुदर्शनजींचं थोडंसं असं व्हायला की विस्मरण व्हायला की एवढं लक्षात आलं तर सुदर्शनजींनी ते सगळं दायित्व मोहनजींकडे मोहनजी तेव्हापासून करतायत. तर सरसंघचालक ही जी पद्धती आहे ही या पद्धतीने सगळ्यांशी चर्चा करून सरसंघचालक पुढचे, कारण सरसंघचालकांकडे स्वयंसेवकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा खूप श्रद्धेचा आहे आणि म्हणून ती श्रद्धा, त्या प्रकारचं मार्गदर्शन, त्या प्रकारची मित्रता, कारण संघामध्ये सरसंघचालकांना फ्रेंड्स, गाईड अँड फिलॉसॉफर असं म्हणतात. तेव्हा हे तिन्ही जे करू शकतात त्याचे सगळे हे करून आतापर्यंत सगळ्या सरसंघचालकांची झाली. सरसंघचालक हे या भावनिक दृष्टीने संघाचे सगळ्यात मोठे अधिकारी आहे, परंतु संघाच्या संविधानानुसार संघाचे सगळ्यात मोठे अधिकारी हे सरकार्यवाह आहेत. कारण सरकार्यवाह हे निर्वाचित होऊन येतात. म्हणजे 1948ला जेव्हा संघावरती बंदी आली आणि ती बंदी मग मागे घ्यायचं सरकारने ठरवलं, तर काहीतरी कारण लागतं मागे घेण्यासाठी. त्यांनी म्हटलं की तुम्ही आम्हाला तुमचं संविधान नाही आहे, संविधान लिहून द्या. मग 2 पृष्ठाचं संविधान लिहिलं. त्या संविधानात हे लिहिलं सरकार्यवाह वगैरे अशी पद्धती सगळी लिहिली आहे, फार काही गोष्टी नाहीत. आणि मग त्याच्यात ठरलं की प्रतिनिधी राहतील, प्रत्येक 50 स्वयंसेवकाच्या पाठीमागे 1 प्रतिनिधी, असे प्रतिनिधी निवडून येतील वेगवेगळ्या शाखांचे, आणि मग ते प्रतिनिधी अखिल भारतीय प्रतिनिधी निवडतील आणि अखिल भारतीय प्रतिनिधी हे सरकार्यवाह निवडतील. तर दर 3 वर्षांनी संघामध्ये सरकार्यवाहांची निवड होत असते. आता ती बाहेरच्या निवडणुकीसारखी नाही आहे, त्याच्यामुळे लोकांना काही कळत नाही की संघात अशी काही निवडणूक होत असते म्हणून काही त्याचं कोणी, कारण संघाचं काम समर्पण भावनेने करायचं असतं. संघामध्ये पद हे भुषवासाठी नाही आहे, पद हे काम करायसाठी, त्यामुळे जबाबदारीचं आहे. त्याच्यामुळे ते जे त्या पदाला योग्य असतात अशाच व्यक्तीची निवड सगळे प्रतिनिधी करत असतात. कारण त्याच्यासाठी त्याला दीर्घ अनुभव लागतो. एवढ्या मोठ्या संघटनेचं नेतृत्व करायचं, एवढं हे सगळं चालवायचं, तर ते तितका अनुभव लागतो. अशा अनुभवी माणसाकडे ते सोपवतात. बाकी त्याचं अशी पद्धती आहे. प्रचारक, त्यांची व्यवस्था हा पण म्हणजे संघाच्या कार्याचा इतरांच्या तुलनेतलं एक वेगळेपण आहे. तर हे प्रचारकी जीवन किंवा प्रचारक व्यवस्था ही कशी असते संघामध्ये? प्रचारक या शब्दाची सुरुवात सुद्धा 3-4 वर्षांनीच झाली. म्हणजे साधारण पहिल्यांदा 1931 मध्ये प्रचारक म्हणून हे शब्द निघाले. त्याच्या आधी पूर्ण वेळ काम करणारे म्हणजे डॉक्टर हेडगेवार पूर्ण वेळच काम करायचे. म्हणजे त्यांनी गांधीजींनीच त्यांना विचारलं होतं का हो तुम्ही म्हणजे त्यांची 1934 मध्ये पहिल्यांदा, म्हणजे 1920ला तर अधिवेशनात झाली होती भेट, परंतु संघ स्थापनेनंतर 9 वर्षांनी गांधीजींची वर्ध्याला भेट झाली डॉक्टरांची 1934च्या शिबिरात. त्यावेळेस गांधीजींनीच त्यांना प्रश्न विचारला होता. महात्माजी असं म्हणाले की तुमचं एवढं काम इतकं कमी दिवसामध्ये इतकं वाढलं, मग याच्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागत असेल, मग तुम्ही तुमचा व्यवसाय वगैरे कसं काय करता? त्यामुळे मी काही व्यवसाय करत नाही. मग तुमचं सगळं कुटुंब कसं काय चालतं? ते म्हणाले की मी लग्नच केलं नाही आहे, माझं काही कुटुंब नाही आहे, हे सगळे स्वयंसेवकच माझं कुटुंब आहे. मग महात्माजी म्हणूनच तुमचं काम वाढलं असं सेरा महात्माजींचं त्यावेळेचं आहे. पण मग खऱ्या अर्थाने डॉक्टर हेडगेवार असे प्रचारक, त्यांनी आणखीन अशी जी तरुण मंडळी होती त्यातल्या काही जणांना सोबत ते फिरवायचे. म्हणजे जरी 1930-31 पर्यंत प्रचारक हा शब्द नव्हता, तरी काही अशी 4-6 तरुण असे होते की जे डॉक्टरांच्या सोबत फिरायचे देशभर. मग हळूहळू आणखीन एक संघाच्या याचं वैशिष्ट्य सांगायचं राहिलं, ती म्हणजे संघामध्ये सर्व आयुगटाची मंडळी आहेत. म्हणजे 5 वर्षाच्या शिशूपासून जो चालू शकतो हातात काठी घेऊन का होईना तिथपर्यंत ते असूच शकतात. म्हणजे मरेपर्यंत स्वयंसेवक, वयाचं बंधन नाही. तर डॉक्टर हेडगेवारांनी
शाखा नावाचं यंत्र सुरू झाल्यानंतर बालांनाही शाखेमध्ये बोलावलं, बरं. म्हणजे बाल स्वयंसेवकांना प्रवेश दिला आहे. आणि म्हणून हे सगळी बालमंडळी जी आहे जी 10-12 वर्षाची होती, ही बालमंडळी जेव्हा यायला लागली त्यावेळेला, आज ज्याला संघामध्ये गण म्हटलं जातं, त्यावेळेला पथक म्हणायचे. बरं. आणि मग त्या पथकाची नावं होती. अच्छा. म्हणजे सगळ्यात लहान पोरांचं असं, म्हणजे ज्याला शिशु म्हणतो आपण, त्याचं जर पथक असेल तर त्याला चिलिया पथक असं नाव होतं. म्हणजे राजा श्रेया राणी चांगोणाचा मुलगा चिलिया बाळ जो होता, म्हणजे त्याचं चिलिया पथक असेल. मग कुश पथक होतं, लव पथक होतं, अगदी ज्येष्ठ असतील तर भीष्म पथक पण होतं, अभिमन्यू पथक, अशी नावं होती. त्याच्यामध्ये हे जे कुश पथक होतं, म्हणजे डॉक्टर हेडगेवारांनी त्या सगळ्यांकडे किती याच्यानी लक्ष दिलं असेल की त्या कुश पथकातली जवळजवळ सगळी ही पुढे प्रचारक गेली आहे देशभरात. डॉक्टरांनी सांगितलं तिथे गेली आहेत. बरं. तर ती जी 10-12 वर्षाची बालमंडळी होती, ही जेव्हा 8-10 वर्षांनी मोठी झाली, 20-22 वर्षाची झाली, तर शिक्षणासाठी हे सगळे बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी संघाचं काम वाढवलं. मग त्यावेळेला ही प्रचारक पद्धती सुरू झाली. एकदम प्रारंभाला संघात सगळं जे क्रमिकच आहेत आणि मग प्रचारक सुद्धा. आणि मग त्यावेळेला तर काही नव्हतं ना. बरोबर. म्हणजे ज्यांना, म्हणजे अटलजींना ज्यांनी संघात आणलं ते नारायणराव तरटे, हे आपल्या महाल कार्यालयात राहायचे, आत्तापर्यंत होते, काही 8-10 वर्षापर्यंत पूर्वीपर्यंत होते, गेले आता. त्यांना आम्ही एकदा विचारलं की तुम्ही प्रचारक निघाले तर तुम्ही कसं काय राहत होते त्यावेळेला काही कार्यालय वगैरे अशी नव्हती. ते म्हणाले की आधी सांगायला तयार नाहीत, पण मग ते सांगितलं त्यांनी. आपण कल्पना करू शकत नाही का 1.5-2 वर्ष कोणी माणूस रेल्वेच्या डब्यामध्ये राहत असेल. ज्यांनी अटलजीसारख्या माणसाला, अटलजीसारखं नेतृत्व उभं केलं, ते नारायणराव तरटे ग्वालियरला रेल्वे स्टेशनवरती रात्री जी हल्टिंग गाडी यायची, त्या गाडीच्या एका डब्यामध्ये रात्रभर राहायचे, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा प्रवासाला निघून जायचे. बरं. हे 1-2 दिवस नाही, 1.5 वर्ष केलं. काशीनाथजी म्हणून तिकडे कर्नाटकामध्ये होते. म्हणजे त्यांचं तर आणखीन हेच आहे की प्रचारक जीवन केलं म्हणजे काय सहन करावं लागलं, पण कशासाठी एवढा त्रास. म्हणजे जे काशीनाथजी होते त्यांचं तर असं आहे की ते गुलबर्ग्याला होते, कर्नाटकात. कुठे राहायचे तर स्मशान घाटामध्ये, काही जिथे ते अशा डंबरी करून जिथे समाध्यासारखं असतं, अशा याच्यात ते जिथे राहायचं, तिथे जे होते तिथे रात्री जाऊन झोपायचं. त्या पाऊस वगैरे लागू नये म्हणून त्याच्या खाली झोपायचं, साफसफाई करून तिथे करायची. म्हणजे स्वयंसेवकांना सुद्धा काय ओळख होती की तिथे जर झोला ठेवला आहे, तो खांद्यावरचा झोळा, तो जर तिथे ठेवला असेल म्हणजे काशीनाथजी गुलबर्ग्यात आहे. तो नसेल तर म्हणजे काशीनाथजी गुलबर्ग्याच्या बाहेर गेल्या प्रवासाला. या माणसांनी अशा खस्ता खाल्ल्या आहेत. भाऊराव देवरस, बाळासाहेबांचे लहान भाऊ, लखनौला होते, त्यांनी मोठमोठी माणसं नंतर संघामध्ये आणली आहे. बरं, यांचं काय प्रतिष्ठा होती हो, हे शिकत होते ते कॉलेज. काय करायचं, वडिलांनी पैसे दिले नाही, तिथे जाऊन शिकायचं. म्हणजे चमत्कारिक सगळ्या गोष्टी. सायकल पंक्चरचं दुकान चालवायचं, त्यातनं काही पैसे मिळतील, त्यात त्या चणे फोडांनी खाऊन राहायचे आणि मोठमोठ्या माणसाला जाऊन भेटायचे. या सगळ्या अनेक अशा म्हणजे प्रचारकांच्या प्रारंभीच्या कथा ऐकल्या त्या फार चित्तथरारक आहे की देशासाठी, संघासाठी या लोकांनी किती त्याग केला आहे, अनंत यातना सहन करून केला आहे. आणि बरं, मिळतं काहीच नाही. बरं, संघामध्ये तर प्रचारकाला ते सरसंघचालक, सरकार्यवाह हे ते पदेनं तिथे असल्यामुळे, नाही तर कुठल्याही प्रचारकाला काही संघात प्रणामही मिळत नाही. सगळं करतात, सगळ्या देशासाठी समर्पित केलं आहे, पण काहीही कुठल्या प्रकारची आकांक्षा, इच्छा नसते. हे आजही आहे. म्हणून प्रचारक हे एक वैशिष्ट्य संघाचं आहे की त्याच्यामुळे वाढला. पण प्रचारकांचं जीवन पाहून प्रचारकांनी असे परिवार उभे केले की एकीकडे जसं प्रचारकांचं जीवन आहे, जसं दुसरीकडे गृहस्थ कार्यकर्त्यांचं असं जीवन आहे. म्हणजे आवश्यकता आहे व कुटुंब चालवायची म्हणून तेवढा व्यवसाय करायचा, पण बाकी सगळा वेळ संघकार्यासाठी देणारे अनेक गृहस्थ कार्यकर्ते आहेत. म्हणजे त्यांना फक्त प्रचारक म्हटल्या जात नाही, पण प्रचारक सदृश्य काम करणारी अशी अनेक मंडळी संघामध्ये आहे. त्यामुळे गृहस्थ कार्यकर्ते आणि प्रचारक
या दोन्हीमध्ये अशा प्रकारचं भाव जागरण हे संघाने केलं, त्याच्यामुळे संघ एवढा विस्तारित झाला. म्हणूनच इतकं काम, इतकं मोठं काम उभं राहू शकलं. सेवा कार्य ही संघकार्याची ओळख अलीकडच्या काळात झाली आहे, त्याविषयी काय सांगा? खरं म्हणजे असं आहे की कोणत्याही गोष्टीला एक दृश्य स्वरूप यायला एक वेळ लागत असतो, पण संघामध्ये सेवाभाव हा प्रारंभापासूनच आहे. म्हणजे तो डॉक्टर हेडगेवारांच्या मूळ स्वभावातच होतं. म्हणजे ते कलकत्त्याला जेव्हा होते, दामोदर नदीला पूर आला तर तिथे त्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तो त्यांचा तिथनं स्थाय. त्यांच्या चरित्रात एक असं आठवतं, दुःख विघटना दिसे सभोवती, मनात वसते हे शल्य, पूर्ण कराया जीवन द्यावे यातच जीवन, ते पूर्ण कराया यातच जीवन साफल्य, असं त्यांचं वर्णनच आहे. आणि म्हणून संघाच्या याच्यामध्ये आपल्याला सगळं बघितलं म्हणजे आपल्या दक्षिणेमध्ये एका मोठ्या माणसाने असं म्हटलं आहे की त्यांनी विचारलं की काय आर एस एस, तर त्यांनी आर एस एस या शब्दाचा विग्रह करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं त्याचं स्पष्टीकरण नाही केलं. त्यांनी रेडी फॉर सेल्फलेस सर्व्हिस असंच वर्णन केलं आहे, अनुभूतीच्या आधारावरतीच केलं आहे. मग प्रारंभापासून संघामध्ये सेवा हा होतं, जे ज्या ज्या वेळेला आवश्यकता पडली त्या त्या वेळेला केलंच आहे सेवा. अगदी मग 1942-47 जे काय असेल, परंतु मग जेव्हा अशी एक शक्ती निर्माण झाली तर प्रत्येक याच्यामध्ये एक अँगल आपल्याला दिसतो. डॉक्टरांनी संघ स्थापन केला, संघ रुजवला. गुरुजींनी 33 वर्ष त्या संघाची जोपासना करून संघ सर्व राष्ट्रजीवनाच्या सगळ्या क्षेत्रात नेला. बाळासाहेबांनी आणखीन त्या 21 वर्षामध्ये जे नवीन दिशा दिली, त्याच्यामुळे ज्यावेळेला डॉक्टर हेडगेवारांची जन्मशताब्दी आली तर डॉक्टर हेडगेवारांच्या जन्मशताब्दीमध्ये अधिकृत सेवा विभाग सुरू झाला संघात. तोपर्यंत सेवा छोट्या मोठ्या करतच राहायचे, करायचे नाही असं नाही, होतं ते, पण अधिकृत सेवा विभाग तोपर्यंत संघामध्ये 3च कार्यविभाग होते. एक शारीरिक विभाग होता, एक बौद्धिक विभाग होता आणि एक व्यवस्था विभाग होता. 4था विभाग 1989 मध्ये झाला, जे डॉक्टरांची जन्मशताब्दी होती त्या वर्षी सेवा झाला. आणि मग देशभरामध्ये अधिकृतपणे शाखांच्या माध्यमातून असे सेवा प्रोजेक्ट सुरू झाले. आज देशामध्ये जवळजवळ 2.25 लाख सेवा प्रोजेक्ट, सगळे छोटे मोठे प्रोजेक्ट चालतात. त्याच्यामुळे सेवा हा मुळात स्वयंसेवा, कारण शेवटी करायचं कशासाठी? देशाची सेवा म्हणजे कोणाची सेवा आहे? देशाची सेवा म्हणजे देशातल्या लोकांची सेवा आहे. म्हणून जिथे जिथे समाजामधल्या अशा घटकांना आवश्यकता असेल त्यासाठी आपल्याला काय करता येईल, असे मग सेवा प्रोजेक्ट सुरू झाले. आज मोठ्या प्रमाणामध्ये स्वावलंबनाचे असतील, स्वास्थ्याचे असतील, सामाजिक काही उपक्रम असतील, अशा सगळ्या प्रकारचे असे सेवा प्रोजेक्ट्स आता चालत आहेत देशभरामध्ये. विदेशात पण संघाचं काम आहे असेल तर मग तिथे कुठली पद्धत असते कामाची? काय आहे की याचाही मोठा मजेदार प्रवास आहे. संघाच्या स्वयंसेवकाच्या मनामध्ये 24 तास संघ असला पाहिजे अशीच मांडणी आहे. म्हणून एक आपले कार्यकर्ते गुजरातचे, ते परदेशामध्ये जात होते, जहाजाने प्रवास चालू होता. संध्याकाळच्या वेळेला ते डेकवरती आले जहाजाच्या. मावळतीला सूर्यनारायण समुद्रात जात असताना जो भगवी छटा पसरली, रोजची सवय शाखेत जायची. आता डेकवर काय करायचं, तर त्याच्यासमोरच उभे राहून जोरात नमस्ते सदावत्सल म्हणणं सुरू केलं. हे जेव्हा ऐकलं तर त्या जहाजामध्ये आणखीनही काही स्वयंसेवक होते, पण ते पण त्यांच्या मागे येऊन उभे राहिले. म्हणजे भारताच्या बाहेरची पहिली शाखा ही जहाजावरती लागली. मग स्वयंसेवक जिथे जिथे घेतात तिथे तिथे त्यांनी अशा प्रकारचं काम सुरू केलं. म्हणजे आज जवळपास 90-95 देशामध्ये स्वयंसेवकांचा संपर्क आहे. आपल्या म्हणजे ज्याला शाखा असं म्हणू, अशा शाखासारखं 30-35-36 देशांमध्ये प्रत्यक्ष शाखा चालत आहेत. म्हणजे परंतु तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने शाखा नाही. त्यामुळे जर प्रश्न विचारला का हो की संघाचं काम बाहेर आहे का, बाहेरच्या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम बाहेरच्या देशात नाही, पण संघासारखं स्वयंसेवक आहे. स्वयंसेवकांनी तिथे काम सुरू केलं आहे. आणि म्हणून मग तो विश्व विभाग म्हणून एक आपलं काम चालतं. त्या विश्व विभागाच्या अंतर्गत त्या ठिकाणी जे हिंदू असतील त्यांच्यासाठी तिथला संघ चालतो. मग कुठे तो हिंदू स्वयंसेवक संघ या नावाने, कुठे भारतीय स्वयंसेवक संघ या नावाने आहे. त्यांची प्रार्थना वेगळी आहे.
बरं. प्रार्थनेमध्ये ते भारत माता की जय म्हणणं म्हणजे ते ज्या देशात राहतील त्या देशाचा तर राष्ट्रद्रोहच होईल ना. बरं. तिथे कशा काय भारत माता म्हणतील, म्हणून ते विश्वधर्म की जय म्हणतात. बरं. त्यांची प्रार्थना विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना त्या तिथल्या सगळ्यांची आहे. पद्धती अशीच आहे. अशी शाखा लागते, भगवा झेंडा लागतो, डॉक्टरांचे गुरुजींचेच फोटो ठेवतात, आज्ञा अशाच देतात. काही आज्ञा इंग्रजीत आहेत, बाकी सगळं इंग्रजीत असतं. एवढं म्हणजे त्या त्या देशाचं जसं असेल तसं असतं. पद्धती सगळी संघासारखी, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा तिथे नाही. संघाच्या स्वयंसेवकांनी संघासारखं काम तो उभं केलं. विशेषतः तिथे पण हिंदू समाजाचं संघटन आणि हिंदू समाजाचा तिथल्या देशाला काय फायदा होईल या दृष्टीने उभी केलेली ती कामं आहेत. तिथे पण सेवा प्रोजेक्ट्स वगैरे ते सगळे मंडळी करत असतात. संघाच्या पद्धतीसारखं जसे वर्ग वगैरे इथे चालतात तसे तिथे पण चालतात. म्हणजे संघ शिक्षा वर्ग ज्याला आपण म्हणतो ते तिथे पण चालतात. इथे संघामध्ये महिला येत नाहीत. तिथे साप्ताहिक शाखा असते, काही ठिकाणी दैनिक पण आहे, काही ठिकाणी साप्ताहिक. साप्ताहिक शाखेमध्ये सगळे येतात, स्त्री पुरुष सगळे येतात. भारतातल्या शाखेमध्ये फक्त, कारण भारतामध्ये पुरुषांसाठी वेगळं काम आहे, महिलांसाठी वेगळं काम आहे. जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे तसं मावशी केळकर आणि 1936 राष्ट्रसेविका समिती हे महिलांसाठी संघासारखं सुरू केलेलं काम आहे. तर असं आहे. म्हणजे विश्व विभागात त्यांचा गणवेश पण वेगळा आहे. म्हणजे आपल्यासारखा गणवेश नाही त्यांचा, कुठे वेगवेगळ्या देशात वेगवेगळा गणवेश आहे, तिथल्या पद्धतीनुसार. इतकं सगळं चांगलं काम सुरू असतानाही 2 बंदींचा सामना संघाला करावा लागला. काय कारण असतील त्याची? असं आहे की पहिली बंदी जी आली म्हणजे संघाचं वाढतं काम, संघावरती समाजाचा विश्वास, हे जेव्हा तत्कालीन लोकांच्या लक्षात आलं तर एकतर अशी भाषा सुरू झाली की बा संघाने काँग्रेसमध्ये विलीन होऊन जावं. कारण तो जो 45, 46, 47चा कालखंड आहे, या कालखंडामध्ये संघाने केलेल्या कामामुळे समाजाचा संघावरचा विश्वास, त्या विश्वासामुळे तत्कालीन राजनेत्यांना लक्षात आलं की आता इंग्रज जाणार म्हणजे स्वातंत्र्य मिळणार. परंतु हे स्वातंत्र्य मिळालं आणि ही सगळी संघाची मंडळी पुढे आली तर कदाचित आपल्या हाती सत्ता येईल की नाही. म्हणजे एक उदाहरण असं आहे की जेव्हा हे सगळं विलिनीकरण झालं, त्या विलिनीकरणामध्ये सगळी संस्थाने विलीन झाली. 2 संस्थानाचा प्रश्न होता, एक हैदराबादचं होतं, एक काश्मीरचं होतं. हैदराबादचं तर सरदार वल्लभभाई पटेलांनी आपल्या ताकदीच्या भरोशावर केलं. पण इथे जे होतं ते नेहरूजी म्हणाले की मी करतो, पण नेहरूजींचं आणि ते राजा हरिसिंगांचं काही पटत नव्हतं. त्या सगळ्यामुळे आता काय करायचं, तर सरदार वल्लभभाई पटेलांनी गुरुजींना हरिसिंगाचं मन वळण्यासाठी पाठवलं. त्यांनी ते केलंही. ही घटना आहे साधारणतः ऑक्टोबर 47, म्हणजे त्या ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यानची. महात्माजींची हत्या जी झाली ती 30 जानेवारी 1948 झाली. पण ऑक्टोबर 47ला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये नेहरूजींचं काय वाक्य आहे, विथ ऑल माय माइट्स ॲट ऑल डिस्पोजल्स आय विल क्रश RSS. बरोबर. म्हणजे भूमिका ही होतीच, ते कारण मिळालं. महात्माजींची हत्या हे जे कारण मिळालं, कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता आणि एकदम संघाला दोषी धरण्यात आलं. हो ठीक आहे, ते हिंदू महासभेचे होते वगैरे ते वेगळी, म्हणजे नाथुराम गोडसे हिंदू महासभेचे होते असतील कदाचित, पूर्वी कदाचित लहानपणी स्वयंसेवक पण होते. पण म्हणून एकदम संघावरती आरोप आणि गुरुजींना अटक वगैरे हे सगळं झालं. कारण मुळात जे आहे ते ना, संघाला कसं चिरडता येईल आणि मोठी ही संधी आली असं समजून त्यांनी संघाला नामशेष करण्याचे प्रयत्न झाले, संघावरती बंदी आली. परंतु संघाचा का त्यात दोष नाही. त्याच्यामुळे ज्या वेळेला ते सगळं झालं तर लक्षात आलं की संघाच्या काही दोष नाही, संघावरची बंदी त्यांना हटवावी लागली. त्यांना सगळ्यांना असं वाटत होतं की संघ आता काय, संघाची ताकद किती असेल, आपण आपलं चिरडून टाकू संघाला, किती लोक सत्याग्रह करतील. परंतु त्यावेळेला जो सत्याग्रह झाला, म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जसं सत्याग्रह, तसा जो सत्याग्रह स्वयंसेवकांनी केला, 77,000 स्वयंसेवक त्यावेळेला जेव्हा जेलमध्ये गेलेत त्यावेळेला सरकारला पाठीमागे घ्यावा लागला आणि संघावरची बंदी हटली. हे पहिली बंदी झाली.
दुसऱ्या बंदीच्या वेळेला ज्या पद्धतीचं सगळं वातावरण देशामध्ये निर्माण झालं होतं आणि ज्याला राज्यकर्त्यांचा अहंकार म्हणा किंवा आम्हीच करू शकतो असं जेव्हा आलं, त्यावेळेला देशात काही आंदोलन सुरू झाली होती. विशेषतः श्रीमती इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू झाली. पहिल्यांदा गुजरातमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, मग बिहारमध्ये आंदोलन झालं जयप्रकाश, आणि त्याचं नेतृत्व जयप्रकाश नारायणन केलं. त्यांना त्या सगळ्या आंदोलनामध्ये आणि विद्यार्थी परिषद या सगळ्यांनी आणि संघाचे स्वयंसेवकी त्याच्यामध्ये गेले स्वतः. पण त्याही वेळेला होतं, म्हणजे ज्या वेळेला प्रत्यक्षात 75मध्ये आणीबाणी आली आणि संघावरती बंदी आली, त्याच्या 2-3 वर्षा आधीपासनं ह्या सगळ्या मंडळींचं सरकारला अशी मागणी होतीच की संघावरती बंदी आणली पाहिजे, संघावरती. कारण या सगळ्या संघाचं काम ज्या पद्धतीने सगळ्या राष्ट्रव्यापी व्हायला लागलं होतं, म्हणजे विविध सगळ्या क्षेत्रामध्ये काम सुरू झालं, तर त्यावेळेला असं वाटलं की पुन्हा काय होईल. कारण ज्या वेळेला असं जेव्हा राज्यकर्त्यांच्या याचा बदलाचा जेव्हा वेळ येतो ना, त्यावेळेला अशी भावना निर्माण होत असते. आता तो सगळा इतिहास कालखंड सांगण्याचं हे नाही आहे. आपण जर इतिहास राहिला तर कशा कशा पद्धतीने नेहरूजींच्या नंतर आपल्या देशामध्ये झाला आहे हे सर्व विदित आहे. त्याच्यामुळे मग तो जो इंदिराजींना अटक झाली, मग त्याच्यावरती पुन्हा हे झालं आणि मग आणीबाणी घोषित झाली. आणि मग सगळ्यांना आता वास्तविकता सरळ काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या आंदोलनात नव्हता. संघाचे स्वयंसेवक होते, विद्यार्थी परिषद होतं, जयप्रकाशजी म्हणजे समाजवादी सगळी मंडळी होती, सर्वोदयी सगळी मंडळी होती त्याच्यामध्ये. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी आणण्याचं काही कारण नव्हतं. पण मुळात जे करायचं होतं त्यांना माहीत होतं की हे सगळे काही वरवरच आहे, सगळे कोणाला करायचं असेल. आणि म्हणून सगळ्यात जास्त कोणाला अरेस्ट केलं, कोणाच्या कार्यकर्त्यांना अरेस्ट केलं. त्या सगळ्या वेळेला सगळ्यात जास्त कार्यकर्ते जर जेलमध्ये कोणी आणीबाणीमध्ये असतील ते संघाचे कार्यकर्ते होते. ते जाणून बुजून करायचंच होतं त्यांना. पण सत्य जिथे होतं, सत्य हे कितीही दाडपण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे सत्य असतं. त्याच्यामुळे त्याचा विजय होत असतो. त्यामुळे सगळं पूर्ण बंद केल्यानंतर त्यावेळेला इंदिराजींना, काँग्रेसला असं वाटत होतं की आता कोणीच उरलं नाही, आता आपलं कोण इलेक्शनमध्ये काय करतील. दमादमात इलेक्शन घोषित केले. पण त्यांना कुठे माहीत होतं की एवढे सगळे जरी पकडले असतील तरी संघ घराघरामध्ये अंतःकरणात आहे. समाजमध्ये जाणारी मंडळी होती, असे लोक अनेक होती. त्यावेळेलाही अभूतपूर्व सत्याग्रह वगैरे सगळा झाला. आणि आपल्याला दिसतं की 1977मध्ये ज्याला पानिपत असं म्हणता येईल तसं काँग्रेसचं पानिपत झालं, सत्ता परिवर्तन झालं. हा सगळा कालखंड आहे. म्हणजे सत्याचा विजय होतो. संघाचं काम हे मांडणीतच संघाच्या असं आहे की संघाचं काम हे ईश्वरीय कार्य आहे. म्हणजे संघाचा प्रत्येक स्वयंसेवक याच भावनेने ते काम करतो. त्याच्यामुळे एवढे अत्याचार झाले, सहन करावे लागले, पण ते सगळं सहन करून पुन्हा कार्यकर्ते आणीबाणीनंतर पुन्हा आपल्या मार्गाला लागले. सत्ता कोण आले, कोण मंत्री झाले याच्याशी घेणं नाही, पुन्हा आपलं दक्ष, आरम, शाखा हे परत संघाचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये लागलेत. अशा 2 आणीबाणी. तिसरी जी बाण आहे ती राम जन्मभूमीचं आंदोलन झालं, तो ढाचा पडला. तर हे एकमेव आंदोलन असं आहे की ज्याच्यामध्ये संघाने पूर्ण म्हणजे सहभाग घेऊन केलं. प्रत्यक्षात सहभाग संघाचा होता, संघ म्हणूनही होते, कारण प्रत्यक्ष संघाचे सहकार्य वगैरे त्याच्यामध्ये होते. पण तो जो झाला तिथे, आता सरकारला काहीतरी करायचं होतं. पण समाजाची जेव्हा अशी शक्ती उभी होती, कारण तो जो ढाचा आहे तो कारसेवकांनी पाडला. म्हणजे कारसेवक काही विशिष्ट म्हणजे केवळ संघाचे स्वयंसेवक होते आणि केवळ विश्व हिंदू परिषदचे होते असं नाही आहे. कारसेवक सगळा समाज होता. त्यामुळे समाजाचं दडपण सरकारवरती होतंच. त्याच्यामुळे सरकारने आता काहीतरी ती घटना घडली आणि म्हणून काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी संघावरती बंदी आणली, विश्व हिंदू परिषदेवर बंदी आणली. पण त्या बंदीमध्ये तशी काही ताकद नव्हती. म्हणजे खऱ्या अर्थाने तशी ते काल खूप असं म्हणता येत नाही. म्हणजे आम्ही वाट पाहत होतो पकडतील म्हणून, पण काही ठिकाणी आम्हाला पाठवावं लागलं, तुम्ही जाऊन बसा पोलीस स्टेशनमध्ये जा. पण असं काय कोणी काही अरेस्ट बिरेस्ट केलं नाही. बाळासाहेबांची प्रकृती त्यावेळेला हेच होती, म्हणजे ठीकही नव्हती त्यावेळेला. पण त्यांनाही काही अरेस्ट वगैरे केलं नव्हतं. ते ज्याला तकलादू बंदी असं म्हणता येईल तशी होती. तेही सत्यच होतं. त्यामुळे लवादानी ती बंदी पण 6 महिन्यातच उठवली. संघ आता 100 वर्षाच्या उंबरठ्यावर आहे. संघाचा पुढचा प्रवास कसा असेल? कसं असतं की एक समाजाला दिशा देण्याची जी शक्ती असते, ताकद पाहिजे असते, ती आता संघाच्या म्हणजे ज्याला पर्याप्त असं म्हणू शक्ती असं म्हणता येईल. म्हणजे
संख्येच्या नुसार असं म्हटलं. आणि आता हळूहळू संघाच्या ज्या कामाची जी पद्धती आहे आणि संघाने जी सगळी अनेक कामं सुरू केली आहे समाज जीवनामध्ये, त्याच्यावरती आता समाजाचा विश्वास आता बसतो आहे. पण केवळ एवढ्यासाठी संघ सुरू झाला नाही. समाजामधलं ज्या सगळ्या परिवर्तनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या समाजाने आता केल्या पाहिजे. आता संघ आणि समाज ह्या दोन भिन्न नाही आहे. तर समाजाला सोबत घेऊनच पुढचं सगळं काम करायचं असं आता म्हटलं आहे. आणि आत्ता जे सरसंघचालक जे आहेत ते 5 विषय समाजासमोर आणि स्वयंसेवकांसमोर मांडतात. त्यांचा आग्रह आता गेली 2 वर्ष असाही होता की पहिल्यांदा स्वयंसेवकांनी ते आपल्या जीवनात आणावं, करावं. तर अशा ज्या 5 गोष्टी ज्याला पंचपरिवर्तन आता सगळा शब्दप्रयोग चालतो आहे, त्या पंचपरिवर्तनाच्या या सगळ्या कामामध्ये समाजाने प्रत्यक्षात उरून समाजाने ते सगळं जर केलं तर ज्या प्रकारचा देश आपल्याला उभा करायचा आहे तसा देश आपला समाज तसा उभा होईल. त्यातली पहिली गोष्ट आहे ती आहे की सामाजिक समरसता. म्हणजे आज इतकी वर्ष आपण बघतो आहे, म्हणजे तंत्रयुग आलं आहे, सगळं जग आपल्या मुठीत आलं आहे असं सगळं म्हणत असतो आपण. पण अजूनही भेद जो आहे माणसातला तो आपल्याला दिसतोय. समाजामध्ये भेद आहे, जातीच्या नावावरती, भाषांच्या नावावरती, अगदी नदीच्या पाण्यापासून आपल्या इथे भांडणं व्हायला काही कमी नाही आहे. कुठेही काहीतरी कोणी काही करतं, खुसपट काढतं आणि ते होत असतं, हे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामुळे हे जे सामाजिक जो भेद असेल, विषमता ज्याला म्हणतो आम्ही, ही विषमता आमच्या समाजाला लागलेली कीड आहे. ही हजारो वर्षापासून जी आली ती नष्ट झाली. आता तरी समाजाने सगळ्यांना स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून गेली अनेक वर्ष संघ तसं जगतो आहे, संघाचे स्वयंसेवक तसं जगत आहेत. ज्याला आपण समरस जीवन व्यवहार असं म्हणू, असं जगतायत स्वयंसेवक. संघामध्ये कुठे कोणाला माहीत नाही कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणाला काही माहीत नसतं. लोक लावत असतील काय आरोप, म्हणजे संघावरती अजूनही 100 वर्ष झाली तरी कुठेतरी कोण महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांचा संघ म्हटलंच जातं. पण कधी कोणी संघाला जवळून येऊन बघितलं आहे का? पण आपल्या देशामध्ये काही मंडळींचा स्वभाव झाला आहे, म्हणजे एक गोबेल्सचं तंत्र ज्याला म्हणतात, की एखादी खोटी गोष्ट असली ती वारंवार ती म्हणा म्हणजे लोकांना खरं वाटतं ते. पण तसं नाही आहे. मुळामध्ये संघाच्या प्रारंभापासूनच संघामध्ये 18 पगड जातीची माणसं आहेत. म्हणजे संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन म्हणजे एका विशिष्ट जातीचं संघटन कसं काय होईल? तसं नाही. प्रारंभीच्या काळामध्ये ती जी मंडळी दिसत आहे तीच मंडळी समाज जीवनामध्ये अग्रेसर होती म्हणून ती होती. परंतु त्याचा अर्थ असा नाही की सामान्य स्वयंसेवकांमध्ये नाही आहे. आणि संघामध्ये हे जे पदं वगैरे बनवतात आज अनेक, आता आपल्या विदर्भात म्हणा किंवा नागपुरात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा, ज्या महाराष्ट्रामध्ये ही ओरड सतत असते संघ ब्राह्मणांचा आहे, ब्राह्मण, जरा महाराष्ट्राच्या सगळ्या संघ अधिकाऱ्यांचं जीवन जर बघितलं, कोण काय जरा जवळून बघा, संघामध्ये कोणी विचारत नाही. संघात कोणाची जातपत पाहून काही त्याला कोणी पद देत नसतं. संघामध्ये त्याचा समर्पण भाव पाहून त्याला ती जबाबदारी दिली की संघात ती जबाबदारी आहे, ते पद नाही आहे. त्याच्यामुळे हे जे म्हणतात ते तसं ते सगळं काही आहे. पण समाजामध्ये अजूनही अनेक गावामध्ये, जेव्हा मध्यंतरीच्या काळात आम्ही सर्वे जेव्हा केला गावागावांमध्ये, अनेक गावांमध्ये महाराष्ट्रामध्ये असं सांगतो मी, बाहेर आता आणखीन प्रांताचा आम्हाला तशी स्थिती असेल, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्याला आम्ही आपला प्रगतशील असा महाराष्ट्र म्हणतो, विकसित त्या महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये सगळ्यांना मंदिरात प्रवेश नाही. लोकांसाठी एक पाणवठा नाही, एक स्मशानभूमी नाही. म्हणजे अजूनही जातीपातीच्या नावाने स्मशानभूमीसुद्धा हिंदू समाजाची वेगळी जर राहत असेल तर हे चिंतेचे प्रश्न आहेत. आणि म्हणून मग जरा असं केलं पाहिजे. दुसरं असं आहे की हा आचरणाचा जो व्यवहार आहे तो आचरणात आणावा लागतो. तो या 100 वर्षात संघाच्या स्वयंसेवकांनी करून दाखवला. म्हणजे उदाहरण सांगायला हरकत नाही की महाराष्ट्रामध्ये आता तर देशव्यापी ते काम सुरू झालं. महाराष्ट्रामध्ये 1983 साली समरसता मंचाचं काम सुरू झालं. तर समरसता मंचाने ज्या सगळ्या काही गोष्टी काम सगळी केली तर किती बदल होऊ शकतो समाजात. म्हणजे जर त्या पद्धतीने काम केलं तर समाजात बदल होतो. म्हणजे ज्या काळाराम मंदिरामध्ये, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रवेश मिळाला नाही, परंतु या सगळ्या कामाच्या याच्यामुळे पुढे 1990 साली जेव्हा सामाजिक समरसता मंचाची जी यात्रा द्वितीय समरसता यात्रा निघाली, त्या यात्रेचा प्रारंभ जिथून झाला ते नाशिकचं काळाराम मंदिराच्या गर्भगृहातून झाला.
आणि त्यावेळेस सगळ्या प्रकारची मंडळी तिथे होती. समरसता मंचाचं काम त्यासाठीच आहे. त्यामुळे तिथनं सगळी मंडळी आणि तिथे जे पुजारी होते त्यांनी ज्या पुजाऱ्यांनी त्या सगळ्यांचं स्वागत केलं त्या गर्भगृहामध्ये, ते त्यांचे ज्यांनी डॉक्टर बाबासाहेबांना मनाई केली होती त्यांचेच वंशज ते पुजारी आत्ता होते. ते असं म्हणाले की माझ्या आजोबांच्या हातून चूक झाली पण मी ती काच करावी. आणि परिमार्जन काय करायचं, केवळ प्रवेश देऊन परिमार्जन नाही, तर त्यांनी अशा 10 दलित विद्यार्थ्यांना त्यांचं पालकत्व स्वीकारलं, शिक्षणाचं पालकत्व स्वीकारलं. हा बदल नाही आहे का? केलं तर बदल होत असतो. अशा अनेक गोष्टी सांगता येईल. आणि म्हणून आता समरसता एक गतिविधी संघामध्ये प्रारंभ झाली की जर बदल व्हायचा असेल तर असा करावा लागेल आणि व्यवहार तसा करावा लागतील. आचरणात आलं पाहिजे. माणसाला माणसासारखं वागवणं ही समरसता आहे. तर ते एक समरसता, सामाजिक समरसता काम. दुसरं कुटुंब प्रबोधन. आज आपण आपल्या भारताचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय समाजाचं वैशिष्ट्य जगामध्ये जर काय असेल तर ते कुटुंब पद्धती आहे, विवाह पद्धती आहे. आपल्या कुटुंब पद्धतीमध्ये आता बदलत्या सगळ्या कालखंडामध्ये खूप क्षरण व्हायला लागले आणि त्याचे परिणाम आता दिसत आहेत. घरामध्ये संवाद नाही आहे. जर घरातल्या सगळ्या सदस्यांमध्ये संवाद नसतील तर ते कुटुंब कसं चालेल असा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. हां, आता सगळी साधनं वगैरे आली, सगळे साधनात गुंग असं ही गोष्ट वेगळी आहे, पण संवाद व्हायलाच पाहिजे. संवाद झाला तर सगळं चांगलं होईल. घराची आमच्या कुटुंबाचे काय वैशिष्ट्य आहे, आमच्या कुटुंबाची काय पद्धती आहे, आम्ही कसं वागलं पाहिजे, हे जर व्हायचं असेल तर कुटुंबाचं प्रबोधन होण्याची आज आवश्यकता आहे. आणि म्हणून कुटुंब प्रबोधनाचं एक काम संघाने प्रारंभ केला आहे. ते समाजाने करावं, घराघरांमध्ये द्यावं. संस्कार हे कुठून असे विकत मिळत नाहीत. संस्कार हे आईवडिलांना करायचे असतात. कुटुंबातल्या मोठ्या माणसांनी पुढच्या पिढीवर संस्कार करायचे असतात. ते शाळा कॉलेजमधनं असं सहज होत नाहीत. ते रोज रोज करावे लागतात, तरच ते संस्कार ठरत असतात. ते बंद झालं आहे. आता ते झालं पाहिजे. याचा अर्थ असा नाही आहे किंवा आम्ही 1000 वर्ष किंवा 500 वर्ष मागे जाऊन त्यावेळेस जशी जीवन पद्धती तशी आणायची असा त्याचा अर्थ नाही. आधुनिकता आली पाहिजे, मॉडर्नायझेशन झालं पाहिजे. मॉडर्नायझेशन होण्यासाठी आपलं सगळं सोडून स्वत्व सोडून देण्याची गरज नाही. आणि म्हणून आम्ही कोण आहोत, आमचं स्वत्व काय, आमचं काही स्वाभिमान आहे की नाही, आमचं काही, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्या कुटुंबामध्ये झाला पाहिजे. असं दुसरं काम समाजाच्या सोबत करायचं. तिसरं असं आहे की ज्या वायुमंडळात आम्ही राहतो याला आम्ही पर्यावरण असं म्हणतो. आज सगळ्या वैज्ञानिक चमत्कार खूप व्हायले, पण या सगळ्या याच्यामध्ये माणसानी सृष्टीशी खेळ प्रारंभ केला आणि त्याचे परिणाम माणसालाच भोगावे लागणार आहेत. आणि पर्यावरणाचं असंतुलन झालं तर त्याचा सरळ जे नुकसान आहे ते माणसालाच होणार आहे. 3 गोष्टीच्या विषयी संघ त्याची मांडणी करतो आणि समाजाने ती करावं पर्यावरण संतुलनासाठी. त्या 3 गोष्टी आहे, काय पेड, पाणी आणि प्लास्टिक. म्हणजे वृक्षारोपण झालं पाहिजे. जर पाऊस यायचं असेल किंवा हवा चांगली राहिली, ज्याला म्हणजे आपण असं म्हणतो की पर्यावरणाच्या मध्ये माणसाला हवेची आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता आहे, हे सगळं निसर्ग देत असतो. आणि निसर्गातल्या ह्या जर गोष्टी खराब झाल्या म्हणजे आज कार्बन डायऑक्साईडची लेवल वाढते आहे किंवा पाऊस केव्हा तरी पडतो आणि कधी पडत नाही आहे, हे जे बिघडलं आहे सगळं प्रकृतीचं, ते जर व्हायचं असेल तर जरा वृक्षारोपण करण्याची गरज आहे. ते वृक्षारोपण व्हावं, त्याच्यामुळे ऑक्सिजन चांगल्या मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. कार्बन डायऑक्साईडची जी वाढती पातळी आहे त्याला कुठल्या उपायांनी करण्यापेक्षा निसर्ग त्याला हे करू शकतो. निसर्गाचं साधन ते आहे की झाडं सगळी CO2 ॲब्झॉर्ब करतात, ऑक्सिजन सोडतात, म्हणून वृक्षारोपण. दुसरं असं आहे की पाणी आहे. पाण्याचा जरा नीट वापर केला पाहिजे. पाणी व्यर्थ जाता कामा नये. पाणी जर व्यर्थ गेलं तर पाण्याची लेवल कमी होऊन जाईल, पाणी मिळणार नाही. पुढे परिस्थिती बिना पाणी हे तयार नाही करता येत. त्याच्यामुळे पाणी जरा जपून वापरा. पाणी भूमीमध्ये गेलं पाहिजे, कारण वॉटर लेवल जर वाढायची असेल तर पाणी असं कुठेही वाहून जातं, काय ते काही होत नाही. आणि म्हणून जरा पावसाचं पाणी, रेन हार्वेस्टिंग सारखे प्रकल्प असतील किंवा असं पाणी वापरण्याचं सुद्धा असेल ते जरा नीट वापरावं. पाणी शुद्ध पाणी मिळालं पाहिजे माणसाला, असा एक पाणी विषय. आणि तिसरा आहे प्लास्टिक. कारण शेवटी माणूस जगतो तो अन्नाच्या भरोश्यावरती, भूमीच्या भरोश्यावरती. त्या भूमीचं कुपोषण व्हायला नको आहे. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये जर प्लास्टिक गेलं तर जमीन निकामी होईल, उर्वरा शक्ती तिची कमी होईल, हा एक भाग. आणि दुसरं असं की हे जे प्लास्टिक असतं, या प्लास्टिक पुढे फेकून जेव्हा आपण देतो त्याची विल्हेवाट जर नीट झाली नाही
तर कुठेतरी ते जनावराच्या पोटामध्ये जातं, कधी नद्यांमध्ये गेलं, समुद्रात गेलं तर मासे त्याला खातात. म्हणजे आज लक्षावधी म्हणजे टन असं म्हणता येईल असे मासे मोठ्या प्रमाणात मेलेले आढळतात. आणि जेव्हा त्यांचं सगळं विष केलं तर लक्षात असं आलं की पोटामध्ये प्लास्टिक आहे. त्याच्यामुळे हे जे सिंगल यूज प्लास्टिक असेल ते एक तर वापरू नये, किंवा वापरायला समजा आवश्यकता म्हणून तरी ते त्याची नीट विल्हेवाट होईल असं काहीतरी ते करावं. म्हणून या 3 गोष्टी, पेड, पाणी, प्लास्टिक, याचा पर्यावरण फार मोठा विषय आहे, पण या 3 गोष्टी सगळं सहजपणे मनुष्य करू शकतो, घराघरात करू शकतो. ते समाजाने करावं, स्वयंसेवकाच्या सोबत राहून. चौथी गोष्ट आहे की देशाचा काहीतरी एक स्वाभिमान असतो. आज आपले पंतप्रधान आत्मनिर्भर भारताची सगळी संकल्पना मांडतायत. आता देश आत्मनिर्भर व्हावा असं जर वाटत असेल तर आत्मनिर्भरतेसाठी स्वदेशी चं पालन केलं पाहिजे ना. म्हणजे आमच्या देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूंविषयीच जर आम्हाला प्रेम नाही आहे तर मग कुठल्या भरोश्यावर आमच्या देशामध्ये उद्योग चालतील? सगळा रोजगार हे सरकार देईल असं होऊ शकत नाही. म्हणजे रोजगाराची साधनं समाजच उपलब्ध करणार आहे. पण रोजगाराची साधनं जेव्हा उपलब्ध करून देतील, रोजगार उभे राहतील, पण रोजगारामध्ये निर्माण होणारं प्रॉडक्ट ते जर आमचेच लोक घेणार नसेल, आम्ही जर अजूनही तिकडे चीनमधून येणाऱ्या सिरीज वापरणार असू मोठ्या प्रमाणात, मग आमच्या इथले जे भारतीय उद्योगांनी काही त्या इलेक्ट्रिकचे दिवे तयार केले असते ते जर आम्ही वापरलं नाही, स्वस्त मिळतात म्हणून ते वापरलं, मग आमच्या देशाची आर्थिक व्यवस्था, आमच्या देशाचे रोजगार कसे चालतील, म्हणजे उद्योग कसे चालतील, आणि उद्योग नाही तर रोजगार नाही. म्हणजे सगळं आत्मनिर्भर भारताकडे जायचं असेल तर स्वत्वाचं जाणीव आपल्याला ठेवावं लागेल. हा जसा एक विषय आर्थिक विषय आहे, तसा स्व म्हणजे काही स्वाभिमानाशी विषय आहे, स्वावलंबन आहे, स्वाभिमान आहे, आपल्या स्वदेश याच्या भाषेविषयी आहे. म्हणजे आम्हाला का असं वाटतं, म्हणजे जगामध्ये कोणत्याच देशाच्या मोठ्या माणसांना, म्हणजे जपानच्या माणसाला किंवा चीनच्या माणसाला, रशियाच्या माणसाला कुठल्या विदेशात गेल्याने इंग्रजी येत नाही त्याला काही कमीपणा, न्यूनगंड वाटत नाही. पण आमच्या देशामधल्या लोकांना न्यूनगंड वाटतो, आम्हाला इंग्रजी येत नाही तर कसं काय होईल बा. आणि म्हणून लहानपणापासून म्हणजे आमच्या आत्ताच्या पिढीला आमची मातृभाषा येत नाही. माणसाला व्यक्त होण्यासाठी त्याची मातृभाषा ही आवश्यक असते. दुसऱ्याच्या भाषेमध्ये व्यक्त होता येत नाही. भाषा आल्या पाहिजे, भाषेविषयी अनादर नाही, कोणत्याच भाषेविषयी अनादर नाही, पण आमच्या भाषा त्याचं काही अभिमान. आणि म्हणून स्वभाषा असेल. आज आम्ही हस्ताक्षरसुद्धा हे सुद्धा आम्ही आमच्या भाषेत करत नाही हो, ते सुद्धा दुसऱ्या भाषेत करतो. मग आम्हाला कशा स्व नसेल तर मग जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल देशासाठी काही करायचं तर स्वाभिमानच नाही तर कसला देश न कसलं काय. आणि म्हणून जरा ह्या सगळ्या ज्याला आम्ही स्वत्वाचं जागरण म्हणतो ते स्वचं जागरण समाजामध्ये, हा स्वाभिमानी, स्वावलंबन, ह्या सगळ्या गोष्टी याव्या. आणि 5वी गोष्ट आहे की देश आम्हाला सगळ्या काही गोष्टी देत असतो, म्हणजे ते देण्यासाठी एक व्यवस्था आहे ज्याच्यामुळे आमचा देश चालतो, त्याला आम्ही आमचं संविधान म्हणतो. त्या संविधानामध्ये हक्क आहे दिले, पण माणूस फक्त हक्काच्याच गोष्टी लक्षात ठेवतो. संविधानामध्ये काही मूलभूत कर्तव्य सांगितले आहे ज्याला आम्ही नागरी कर्तव्य म्हणतो. त्या नागरी कर्तव्याचं पालन आम्ही करतो की नाही? म्हणजे देश आम्हाला सगळे देतो, पण आम्ही देशाला कर्तव्याचं पालन करायचं, नियमांचं पालन एवढंही जर देऊ शकत नसेल मग आमच्यासारखा करंटा समाज आम्हीच आहोत. आणि म्हणून मग या 5 गोष्टी स्वयंसेवक संघ आणि समाज यांनी मिळून जर केला तर एक चांगलं चित्र भारतवर्षाचं उभं राहील. एक चांगला समाज उभा राहील, म्हणजे कुठल्याही प्रकारचा दोष नसलेला, विषमता रहित, भेदरहित असा समरस समाज, स्वावलंबी समाज, स्वदेशाच्या पूर्ण राष्ट्र भावनेने व्यक्त परिपूर्ण असलेला समाज, उत्तम कुटुंब पद्धती, तिथनं संस्काराची निर्मिती, माणसाची पहिली शाळा ज्याला म्हणता येईल ती चांगली होईल, आणि नागरिकत्व आणि पर्यावरण या 5 गोष्टी जर झाल्या तर खऱ्या अर्थाने आपला देश चांगला होईल. आणि तेच संघाला पुढच्या सगळ्या कालखंडामध्ये समाजाला घेऊन करायचं. हे माणसं निर्माण करायचं काम संघाचं चालूच राहील, कारण ती फॅक्टरी बंद करून चालणार नाही. खरं म्हणजे ही चर्चा अजूनही पुढे सुरू राहावी असं वाटणं स्वाभाविक आहे. कारण श्रीधरजी, आपला अभ्यास, अनुभव इतका दांडगा आहे की आपलं विवेचन सतत ऐकत राहावं असं वाटत होतं. पण काळाची मर्यादा लक्षात घेता कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून ही चर्चा आपण इथेच थांबवूया. आपण शंखनादच्या निमंत्रणावरून आज या ठिकाणी उपस्थित झाला, आपले खूप खूप आभार.